आपण सर्वांना माहित आहे की आता फॉर्मची छाननी झाली, अंतिम यादी बाहेर पडली. आज चिन्हही वाटप होणार आहे. ठीक आहे, जे अपक्ष असतील ते चिन्ह घेतील, पण सर्व पक्षाचे आपले चिन्ह कायमच आहे. परंतु काल शेवटचा दिवस होता फॉर्म मागे घेण्याचं. आम्हाला आश्चर्य झालं आणि आम्ही काय बोलतो शॉकही झालो की आता शिवसेना आणि काँग्रेस या दोघांनी आतली युती केली हे सिद्ध झालं. आपण बघा, मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिका असू द्या, खरे महाराष्ट्र राज्य असू द्या, केंद्र सरकार असू द्या, महायुतीची सत्ता आहे. ज्या ठिकाणी महायुतीची युती होऊ शकली नाही त्या ठिकाणी फ्रेंडली लढत घेण्याचा हा निर्णय घेतला. आणि आता मीरा भाईंदरमध्ये शिवसेना एवढी घाबरली की त्यांनी काँग्रेसचं साथ घेतलं. काँग्रेस एवढी घाबरली आहे की त्यांनी भाईजान प्रताप सरनाईकचं साथ घेतलं. आणि आमचे भाईजाननी पण सुद्धा छुपी युती केली असं हे सिद्ध झालंय. उदाहरण, भाईंदर वेस्टला 8 नंबरमध्ये 4 जागा आहेत. 2 काँग्रेस लढते, 2 शिवसेना. जिकडे काँग्रेस आहे तिकडे शिवसेना नाही. होते ते फॉर्म विड्रॉल केले. 10 नंबरमध्ये जिकडे शिवसेनाचा प्रभाव आहे त्या ठिकाणी 1 काँग्रेसने भरलं, ते त्यांनी विड्रॉल केलं. उदाहरण सांगा. 21 नंबरमध्ये जिकडे काँग्रेस स्ट्रॉंग आहे शिवसेनेने उमेदवारच दिले नाही. उदाहरण सांगतो, त्यांनी उमेदवार दिले नाही म्हणून आम्ही घाबरलो अशातला भाग नाही. भाजपचे जनदान एवढा मोठा आहे की या दोन्ही पक्षाला ते पुरेल. परंतु हे तुमच्याकडे आणि गावाकडे आणि शहराकडे गेलंच पाहिजे. जी लोक हिंदुत्वाची गोष्ट करत होती त्यांनी आपल्या सीटसाठी आपलं हिंदुत्व विकून टाकलं नयानगरवाल्याला. आणि नयानगरवाल्यांनी आमच्या नेत्याला भाईजान करून टाकलं. आणि या परिस्थितीमध्ये लोकांनी गाफील राहू नये की आता तुम्ही शिवसेनेला मतदान द्या की काँग्रेसला द्या, एकच आहे. काँग्रेसला दिलं तर असं समजा तो सेनेलाच दिलं, सेनेला दिलं असं समजा काँग्रेसलाच मतदान दिलं. अशा प्रकारचं आज या शहरामध्ये ज्या प्रकारे उमेदवार जाहीर झाले त्याप्रमाणे ही लिस्टप्रमाणे की दोघांची छुपी युती झालेली आहे. आपण बघा, टीका टिप्पणी पण तशा प्रकारची होणार नाही. आणि शिवसेनेला सांगितलं जाईल की काँग्रेसला मदत करा, काँग्रेस सेनेला. आणि हाही एक मूळ कारण होता की आम्हाला पहिल्यापासून माहीत होतं, म्हणून ज्यावेळी शिवसेना आमच्याकडे युतीला आली त्यावेळी आम्ही काय जास्त प्रतिसाद दिला नाही. की शिवसेनाचं कमीत कमी मीरा भाईंदरमध्ये आमचे सरनाईक भाईजांनी अनेकदा सांगितलंय की आम्ही त्यांना पाडलं, आम्ही त्यांना आणलं, आम्ही मदत केली म्हणून ते आलं आणि पाडलं, हे अनेकदा त्यांनी भाषणात सांगितलंय. हे काय लपलेलं नाही आहे. म्हणून शिवसेनाची जी कूटनीती आहे, युती करायची, स्वतः निवडून यायचं आणि दुसऱ्याला पाडायची भूमिका असते. म्हणून आम्ही त्या सरनाईक भाईजानबरोबर युती करायचं नकारलं. आणि भाईजानला मला एवढंच सांगायचं आहे की खुलून या. काय असं लपून आम्ही कसं सांगितलं आम्ही RPI बरोबर आहे, बरोबर ना, PRP बरोबर आहे, असं या ना. काय लढत आहे छुपून छुपून करायचं. आणि ह्या छुपून छुपून किती दिवस करणार आहे. मी या शहराचा नागरिकांना आपल्यामध्ये विनंती करतो, ह्यांचं करणी वेगळी आणि कथनी वेगळी आहे. याच्यापासून सावध राहा. तुम्ही शिवसेनेला वोट दिलं म्हणजे काँग्रेसला दिलं असंच आता निष्पन्न होणार आहे. त्यापेक्षा भारतीय जनता पक्ष हा निष्ठावान पक्ष आहे, आपल्या विचारांनी कायम आहे आणि आपल्या विचारांनी पुढे चाललेलं आहे. ही माहिती आपल्याला मला द्यायची होती की ह्या दोघांची छुपी युती आहेत. आणि त्या युती तरी केली तरी भारतीय जनता पक्षच सत्तावर येईल, महापौर आपणच बसेल आणि 70पेक्षा जास्तच येणार.